नमस्कार मित्रांनो, सन्मान धन योजना ही महाराष्ट्रातील घरेलू कामगारासाठीची योजना आहे. याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. नेमकं जी-आरमध्ये काय आहे ते आपण पाहून घेणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत याचा जी-आर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने 6 मार्च 2024 या दिवशी काढलेला आहे. मित्रांनो, येथे पहा, शासन अधिसूचना दिनांक 3 नोव्हेंबर 2011 अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 हा अधिनियम दिनांक 3 नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक 12 ऑगस्ट 2011 रोजी स्थापन करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील. मित्रांनो, येथे वयाची अट दिलेली आहे. तुमचं वय 18 वर्ष पूर्ण झालेले असायला पाहिजे, ते 60 वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे, अशी घरेलू कामगाराची वयोमर्यादा विहित केली आहे. घरेलू कामगाराचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठीची ही योजना राबवण्यात आलेली आहे. मित्रांनो, शासन निर्णय पाहून घेऊया. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत ₹10,000 एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मित्रांनो, वर्षाला ₹10,000 येणार आहे तुम्हाला, आणि ते थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाने. अटी काय आहेत पाहून घेऊया. अटी अशा आहेत: यापूर्वी लाभार्थ्यांनी सदर योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर त्यांना या योजनेसाठी पात्रता नसेल, आणि लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित आहे का नोंदणीकृत करणार, आणि पात्र असेल तर त्यांना ही योजनेचा लाभ भेटेल. मित्रांनो, जे कामगार घरेलू आहेत त्या कामगारांसाठीचा हा जी-आर होता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता किंवा डाउनलोडही करू शकता. धन्यवाद मित्रांनो.